नाही कुठं दारू पिऊन नाही भेटा ना. दादा हं? का बरं बसलं? आता तू आहे ना माझ्या, हं? तू होती माझ्या. तुझी कधी माझ्या नव्हती. हं? तुझी कधी माझ्या नव्हती. हा तू तर होती तेव्हा तर पार तिला हाणून मारून पार बारीक करून टाकायचा. ती वाईटागली बॅन येऊ राहिली वर्षापासून. अरे दुसरी पाय ना एखादी. मी पाहू का? पाहिल्या होत्या ना. हां त्याच्यात तू खोडी अगली तुझ्या बायकोची खोडी अगली. काय खोडी वेगळी. हा माय कपडे धुत नाही, मला सुईचं कालून वाढून देत नाही. कोण वाढून देत नाही. तुझी बायको कधी नाही वाढून दिलं. तेच दे ना. नको चिंध्या फाडू रे तू. कुत्र्यावानी देणं तेच. हा कुत्र्यावानी. कुत्र्याला फेकून भाकर वाढत तशी वाढायची मला. अरे तुला तर बायको सण नाही झाली, तुला भाऊजाई सण होणार आहे का? तू भाऊजाईला येस बायकोला हिच्यामुळेच खास बायको गेली. सुधार जरा तू. येणं मा बायको कार बरेली काय ही सोपी नाही. नाही आता तुझी दारू सुटली नाही तर तू काय कमी नव्हता. तू दारू पिऊन मारायचा, जे हातात येईल ते मारायचं. एकदा काय तुझ्या कुरड टाकली. काय वागणी मिली तर नाही ना बरं. हा मिली तर नाही ना. मेली जरी नाही पण मग लागलं नाही का? हाफ मर्डरची केस लावली होती. लागू दे जेलमध्ये मी जाऊन आलोय ना. हाता पाया पडून केलं ना ते. 8 दिवस जेल बघून मी आलोय ना. तुम्हाला तर निघून मीच माग घ्यायला लावली ना ती हाता पाया पडून. जाऊ दे भाऊ ये. तुझ्या बायको त्याला मला दुःख झालं. काय म्हणे चांगला कॉमला काय खडे फोड राहिले आली पाहिजे. काय खडे फोड तिचं कशाला काही नाही काही नाही. तू कावर ते करू का घेत राहता नाही. कमीत कमी आपल्याला खायला भेटू राहिलं 2 टायमाचं. ते तुला नाही पाहिजे. उपकार करते का ती? उपकार करते का? उपकार करते म्हणजे हा? उपकार करते म्हणजे उपकार करते का? भाकरी घालते म्हणून मग उपकाराचे सगळं माझं खात्या माझं. सगळं खाते म्हणजे तू एकटेच आहे. कष्ट मी करतो. तू एकटेच आहे का? कष्ट मी आणि मी काय करतो. करतो? हा मी काय झोपून राहतो? तू शाळा जात होता नागर मी ऐकत होतो. तेव्हाची गोष्ट ना झालं ना, त्याला दिवस गेले ना ते. आता आताच बोल ना तू. उपकारच करून राहिले 2 टायमाचे. वाय ना. फक्त नवऱ्याचा अधिकार आहे, कोणाचा नाही. तुझ्या बायको डोके घेते डोके बायको अरे बस बाबा, तू म्हणल्या का बस. बोलत तिला? बोलते तोंड फोडीन मी. का बरं? हा आपल्याला बरं का? का तोंड फोडीन? नीट सांगा. मग तुला माझी बाय काढून द्यायची का? मोठा बाय आहे मी. हा? मग असले मग नाही बघ, तू एक काम कर. असले मग काय नाही, डोक्याला नाही. मुतत आहे का? तू एक काम कर. तू माझ्या बायकोचं काय तोंड फोडू नको बाबा. तू त्या अंगाच्या खोलीत राह त्या भाऊच्या. मी कस काय राहीन मग एकत्र जाईन. काल एकत्र जायचं. घाला ना मग आता उपकारची भाषा कर. हा, कोण मग? टाकली घाला. हा माणूस म्हणतो काय जाऊ दे एकदम बाई, चाललंय, जाऊ दे चालू बाई. द्यायचं, चालू बायको द्यायचं. दिली काढून हा सगळं ठेवलं ज्याचं हिला काढून मी हाताने स्वयंपाक करून खाऊ आपण. आले तू म्हणजे हाताने करायचं दोघांना बी. हा आणि मी कशाबद्दल जाणार आहे? ते लयच आवड काम आहे. जाणार कशाबद्दल आहे? हं? माझा नवरा चांगला आहे, मी तुमच्या धाकाने काल जाऊ. या बायकोमुळे माझी बायको गेली. हा माझ्या बरोबर मी नाही बघ, ती काय म्हटली नव्हती जाय म्हणून. ही कान भरायची हिचं तोंड माहेर जायला तेव्हा माहेर जायला. कान भरू माझं काय मला तुला 2 टाइम माय बायको ना बुळी साळी होती बुळी साळी. हिने एक दिवस चटका दिला. तिने नाही चटका दिला, तू मारली. काही तोंडाला येईल ते बघत ये. हा हा आपल्याला सूर आहे का नीट? आपल्याला बायको नांदवता आली का? हा तू एक काम कर भाऊ. तुला जिथे भेटेल ना, जशी भेटेल तशी घेऊन ये. तुझी सोय करून घे. हा का? हा कारण आता मी भरपूर ठिकाणी पाहिलं ते काय सगळीकडे वास उठेल काय जमू दे ना. नाही मी काय करू ही आहे ना. मी आहे म्हणजे म्हणजे मग पडेल तुझं आलं. हे आहे, ते आहे. काला जेवण खावणार. जेवण खावणार काय नाही. तू आजपासून तू जेवण खावणार करायचं नाही. ते नाही करायचे आता. तुकडा बी नाही मिळायचं. एवढं नाक लावून बोलायचं नाही ना माणसाने. राहिलं मी अहो, म्हणायचं. एका घरात राहतं ते नीट राहा ना. मी म्हणायचं बरं आहे जाऊ दे बा, जाऊ दे भाऊ ये भाऊ ये. ते तू तर आमच्या डोक्यात आगायला लागला. पाहिलं ना तुम्ही? तुम्हाला लय वाटायचं तुला भाऊ. बापाच्या ठिकाणी समजायचं मी. तू असा विचार करू राहिला माझ्याविषयी. म्हणजे इकडं मला 7 ठिकाणी समजेल. मी काला समजू? आपल्यातलेच गुण चांगले नाही तर मी काला समजायचं बोलायला काही या बायकोचं तोंड आटे बघा. हा. ती फिरू मला बोलती. फिरू आता तोंड फोडीन ना मग तुमचं काय अधिकार मग तोंड माझी बोलायचं? सांगितलं. कशाला दोन पडशी? तोंड अधिकार काय? हा हा मी दोन मोठा टाइम आहे. गिळायला मिळतं अरे त्याचे मोठा उपकार आहे समजा. मोठा आहे पण मग तुला नाही ना तो अधिकार आता बाबा. मला राग आला मी काय करू शकतो. हा, काय करू शकतो? काय बी करू काय शकतो करणार आहे? काय करू शकतो? गिळायला मिळेल का? काय केल्यावर? मी बायको करीन. हा? हा? हा बायको कर. ते चांगलं ते चांगलं राहील. जा तू ना व्यवस्थित आता करून राहील. आण तुझं तुझं बायको. थापून खाऊ घालील तुला. अरे बाबा तू बायको केली ना उलट आम्हाला आनंद होईल. हा आम्हाला का दुःख आहे त्याचं आलं. नाही हिची जिटी वाढणारी जाणतो करू. कोणची माझी हा ती काय जिटी माझी वडील. जिद्दी वाल्याला. ते पहिले हो आपलं आपलं आहे ना तू आण बायको आपलं आपलं करून घेऊ काय असेल ते. तेच म्हटलं कोण कोणाची जिद्दी मग तसं नसेल वाटत ना घे जमीन वाटून आपली कधी हा पाहता येईल वा
वाटतंय ना तू बायको दान आणि मला म्हातारे जातात सांगेले काय मी त्यांची सेवा केली म्हणा 1 बिघा जमीन तुला जास्त घे म्हणा. घे बाबा घे तू 1 बिघा जास्त घे भरपूर जमीन आहे आपल्या तू मोठा आहे ना टाळवर घे तू 1 लोणी बिघा कसं गिळल ना चाटायला नाही, घेऊ दे. तेवढंच जाऊ कळेल. पाय जाऊ दे. तोंडात काय वाढा म्हातारा म्हातारी गप रे, म्हणली. जाऊ दे, म्हातारा घेऊ दे, म्हातारी काय म्हणली काय माहिती म्हातारा म्हटली असं माझ्या संग वरती ये म्हणून अरे एक म्हातारा म्हटली तुझ्या बायको डोके गेले तू डोके म्हातारीला मारायला दावायचं तू पहिले बघा म्हातारा. तुझ्या बायको डोके गेले दोघं काय संबंध मा काय बसता उठता उठ मग तिला आता बसेल नाही का म्हणून तर ती आणली नाही ना ती आणली नाही ना याच कारणा पाहिजे तिला 3 दिवस बाथरूम जाऊन दिलं नव्हतं मी. मग याच कारणा पाहिजे म्हणूनच पळून गेली. हा पोट फुगला असं मेली असती ती आपले गुण नाही सांगायचे बरं जाय ना बाबा आता तुझ्या बायको दे ना तोंडच बंद करतो बाय आता कस काय लय बोलती बाडा पडत जाय निघा तोंडाचा पट्टा चालली तर तू काय लागत आहे? 2 लाख तुमचा भाव आहे म्हणून मी मान सन्मान देते बरं नाही तर आतापर्यंत दुसरं असं एखादं राहिलं तू असतं. काय करायचं अरे तुला करायचं मोठा आहे कसं काय कुठं अरे तुला केले मग अरे तुला केलं का ती मग तू बी लय तोंड चालली ते गाड्या त्याला जर आई गरज नाही आणि उपकार करते का नाही ही कोणती भाषा आहे अरे आपल्या घरात आपली बायको निघून गेली आपल्याला सगळं ऐकतं मिळतं हे कोणचं मग असं वागणं हा सगळं इथल्या तिथं जिथल्या तिथं त्या माणसाला आहे चाल त्याचं काय नाही आलं चल मला जाऊ काहीतरी काम होईल चल आटप बाहेरचं काम करा यांचे करा सगळं खायला पहिल्या द्या वेळेवर सगळं तयार ठेवा आवरले तरी सगळं आवाला. आवरले सगळं आवरले सगळं आवरलं चाल माझं. थोडंच काम करू शिराला कुठं पडला जायचं आता अरे जाऊन वावरात काहीतरी पाहू ना तुम्ही जाऊन या, मला पाहू द्या घरातलं अजून काय करायचं तुला आता घरात? संध्याकाळी म्हणून मला भाकर नाही केली का नावावर वय जातो मी चक्कर इतक्यात मारून अंधार पडल हम्म? इतक्यात अंधार पडल आलो मी चक्कर मारू तुला म्हणून जा मग मला स्वयंपाक करू द्या मग एवढ्यांच्या भाकरी स्वयंपाक करा चल आलो मी हा बरं आता तू आली आता तो नवरं तर काय आता काय ते मेंटल डोक्याचं आहे हां आईला कसं काय त्याच्या डोक्यात फरक पडला अचानक हं? लय खराब केलं हो दादा हा ना दादा तुम्हाला सांगू का मी म्हणजे तुम्ही लेकीचा विचारच नाही करेल एकूणच्या एका अरे अचानक त्याच्या डोक्यात हे झालं अचानक झालं तवा लग्न टाळायला पाहायला गेलो तवा लग्न टाळायला कसा क्लिअर होता हां आई कधी असती ना तर आईने लई हे केलं असतं हा. किती चौकशा केल्या असत्या तुमच्यासारखं लगेच त्याच्या ताब्यात नसतं दिलं मला. आईनं काय केलं असतं आई गेली असते काय जवळ पाहायला घरदार पाहायला पण मग चौकशा तर केल्या असत्या ना मग मी काय बिगर चौकशाच दिलं तर काय तुला हा काही माझी इज्जत जाते का नाही काही कळत नाही का मला तू इकडं आली माझी आणि मग आता काय करावं डोक्याला ताण झाला आता पाहू चल कुठं जायचं नाही अजून सुधारेल तो आपक त्याच्या आईबापाला फोन करू सांगितलं मी नाही थांबणार बरं का त्याची वाट पाहत काय हा जेव्हा सुधरण तेव्हा सुधरण जाऊ सुधारेल तेव्हा जाई वाटलं तर मरू दे हा 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 तवर राईड वाटलं काही प्रॉब्लेम नाही जेव्हा ते स्वतःहून त्याचे आईबाप तो म्हणला ना सुधारलाय बा या घ्यायला पाठी तो घ्यायला तेव्हाच जायचं तोपर्यंत जायचं नाही ते बी चांगली खात्री झाल्याशिवाय हा असं तसंही तुम्ही तुमची खाय प्यायची बंडाळ होती काय नाही मा खाय प्यायचं नको विचार करू म्हणजे काय पुरी घरी ठेवायच्या आणि बापाला स्वयंपाक करून घालायला का अरे वा लोक मातवांडावर ठोकायचे नाही का जग दुनिया हा काय वागायचे काय बोलायचे म्हणा तुमचे खायचे पाहिजे तुझे मी तिकडे हाताने करून खाईल नाही तर काही करेल नाही तर हाटेला जाईल खायला मग अशा पुरी जवळ ठेवून आणि खा करताना ठेवायच्या का पुरी हे नांदे ऐका का मेली ऐका माणसानं तुमचं म्हणणं काय होतं तेच मरायला काहीच नाही काहीच नाही जाऊ द्या आता झालं ते सोनं विषय जाऊ तुला कुठं आता साहेब ते जर चांगले जर असतात मी कशा इथे मारायला आले असते जाऊ घरात होय स्वयंपाक पाणी कर तुला करायचं होय आणि कुठं जायचं पाहून येते होय मी चालले तिकडे ते ब्लाऊज टाकले मी शिवायला हा. ते ब्लाऊज शिवलं पाहून येते बरं जाय मग ये हा मग तेवढं आलं स्वयंपाक पाणी कर हो जाय होय चला तर ना रानातून तरी जाऊन येतो घर का देऊ ह्याला घरच्याने राग काढून दिले काय रे बापरे बस एवढं काढायचं कधी डसकणार नाही तर काय मी तू फोनवर बोली तर खरं ना पण काय मग खरं नाही तर खोटं थोडी आहे. हां अरे मी बाबाला खोटं बोलून आले काय बाबाला म्हटलं मी ब्लाऊज आणायला चालली आहे हं, आणि लगेच इकडे आले हं. नाही काय नाही काय बाय छाती उदगा ठेवायचा आणि आपल्या मार्गात घुसायचं कोणी काय करीत नाही
एकदा होऊन गेला ना तर काय नाही बा शेवट तुझी जिंदगीला कोणीतरी आधार लागतो चांगला तर त्या माणसाची किंमत आहे माणसात. बरं आपलं आता माझं कसं माहिती का माझं मज भरपूर आहे पेटलं तर येणार नाही. तुला तर माहिती आहे आमची विष्टक जमीन जागा तुला नाही का एकदा आपण फोनवर बोलत होतो. हो हो ते व्हिडिओ कॉलवर दाखवलं होतं ना. हां आता काम चालू आहे बागल्याचं काम चालू आहे पण ते ना भाव द्यायचं मा पटत नाही. आता किती वेळ सांगून झालंय ते. करू काहीतरी बघा 2 निर्णय होतो होईन पण या बाई तो मला धोका द्यायचा नाही नंतर. मला फक्त तुमच्याकडनं धोका नाही भेटला पाहिजे. नाही तुमच्याकडनं जर धोका जर भेटला ना मी माहिती आहे का पूर्ण म्हणजे आयुष्याची सुटून जाईल बरं का. चांगलं सांगते. आणि तो मला धोका दिला तर माझी वाज काहीतरी करून घेईन. नक्की हा म्हणजे माझ्याकडनं धोका भेटणारच नाहीये कारण की माहितीये ना बाबा किती टेन्शन मध्ये आहे मेल्यामुळं. काय बाबाचं बाबा आता बाबा किती दिवस लागणार आहे थोड्या दिवसानं त्याला इकडे घेऊन खरंच हां खाईन मस्त आपले म्हशी बिशी राखीन. हां म्हशी राखण केलं ना हा चालेल मजेत राहीन त्याला काय. चालेल हां हा चल मग चालायचं. हां बाय डायरेक्ट आता आपल्या घरी जायचं. पण मला ते तुमची भाऊ जाईन भाऊ ते आहे हे करतील. धनी मी मोठा मी धनी मालक मी ते कोण मला रुबाब करणार आहे त्यांचा रुबाब ऐकून तर मग तो मा परपंच वाय जाईन. हां निमशी महिने इष्टक तुझ्या नावावर करून देतो जेवढं घ्यायचं तेवढं. नाही मला काहीच नको मला फक्त तुमचे साथ पाहिजे बाकी काहीच अगं साथ आहे तर पूर्ण साथ आहे आपली तुला एवढं कमी पडून देणार नाही मी. हो ना चाललं तर खायला एखाद्याला पाहिलं तर आणखीन तुझ्या बापाला सांगा. हो चला चल या बाय असं आहे आपलं. समा ऐ समा काजीला म्हणा बाकीचा कुठका तांबूर रान का बरं आमरून वाळून टाकायला कोणावरून आम्हा दोघांवरून कोणी कोण आहे माझी मंडळी करून आणली म्हणा कोण आहे त्या कुठली तुला काय करायचं कुठली आणली ना हा. नको पाया पडतो लहान आहे तू पाया पड तिच्या बरं बरं वैद्या परम्याना पडल मोठी बाबू आई परमान राहते नाही पडल पडल काजला म्हणा तांब्या बस भरून बस तांब्या भरून काजल कुठ काढ आणि आम दिष्ट काढून टाक ए काजल दिसत काल काढावं लागत ती हा का हे काय म्हणते पाय दादा बाकरीचा कुटका तांब्या भरून आमची दिष्ट काढून टाक ना ही बाईक करून आणली आणली का हा बरं झालं मग काय माझा ताण वाचला बाई आता. हा पण मग ती दिष्ट काढ ना आमची बस का बस खाली का काय नाही तिला ती दिसत नाही लागणार आम्हाला विचारून तिला काय दिसत लागल का बरं काळी म्हणू का नाही काय नाही तरी दिष्ट होती लय लोकांनी विचारलं वाटाना हा म्हणून शिरपात्राव लय बारी बायको आणली लय बारी बरं आहे मी सुटले आता. बरं झालं भारी काम झालं पाहिजे आता कोण नाव ठेवील का नाही नाही पण ते पहिलीचं काय तिचं फारकत होईल नाही तिचं काय नाही तिथे ती बी जर आली मग जा नाही ना दोन होतील ना मग म्हणजे जाऊ दे अशा आपल्याला वाटण्या करायच्या त्यांचं ते काही करू 2 करो 4 करो तिकडे घर बांधू अरे हाले उलट आहे आता म्हणजे माझ्या आई बापाने सांगितलं 1 बिघा वावर होतं उद्या 2 बायक आल्या तो मला 2 बायक आहे आई बापाने सांगितले उद्या आपण मी उठून माझ्या आई बापाने आम्हाला सांगून जायले तो वर स्वर्ग दुःखी होईन आपले वडील दुःखी बरोबर आहे बरोबर नाराज नाही करायचं आपल्या स्वर्ग दुःखी होईन माझे पाय सामाना गदारीपणा गेला शिरपत्रा हिचं काय नेमकं कुठली आहे काय आहे कसं काय जमलं काय जमलं आमचं अशी वाटवत ओळख झाली हा? वाटवर ओळख झाली म्हणजे इडलीचं काय नाही जवळ गाव एक नाव नाही का वाटवती शेवणी तीच माही नवरी हा मग तसं आमचं वाटवत ओळख झाली असं कसं काय अरे बाबा आज कशी काय वाटव तिचं काय नाही कुठली आहे काय आहे, नाव गाव विचारून आले का नाही तर उगाचच काय काय नाही आमच्या पहिलेच मिटेल नाही अजून हाफ मर्डरची केस लागेल त्याच्यावर नाही मी लग्न करून आली आहे आणि लग्न करून आली आम्ही केलं रजिस्टर केलं आज तुम्ही केलं कोणी होतं का साक्षीला यायला त्याला आणि तुझ्या घरची माणसं काय तुझं नाही त्याला तिला का घरी कोण नाही काय नाही म्हणलं एक आबा आहे आई नाहीये पहिले लग्न झालं होतं पण मग ते तिकडले सासरचे काही चांगले नव्हते नवरा फेटाड वारला का नाही फिट त्याला ठीक आहे ते हा मग बाई त्या तू ते तुमचं पा मला नका सांगू चाल मग जा मग तुम्ही तिकडचं करा मध्ये मग काय आता बस आता वायली निघायचंच होतं नाही आता काय व्हायली काय मग नाही एक काम करा आता नाही व्हायलाच राहू द्या त्यांना भाकरी तुकडा करून घालून म्हणजे तुम्हाला द्या कोणा तुझ्या सोय झाली ना आता द्या कोणा यार द्या कोणा देखवायचं नाही विषय आता बरं झालं तुझं 2चे 4 झाले इतकी दिवस सांभाळलं ना तुला आम्ही तिला 2 एक पोरं वस्तूवर वाली काढून देतात ना का बरं नाही
ओ बाई तुम्ही तुमचं पा मला नका सांगू काय काय पाहिजे आता मग आमचं काय पाहिजे त्यांचं काय करायचं. काय पाहते आता तुझं काय पाहते हं? माणूस जवळ ऐकून घेत तर का आता नाही मी ऐकून घेऊ शकत मग नका ऐकू. आता नाही ऐकून घेऊ नको शकत ऐकू, नको ऐकलं तुमचं खूप ऐकलं आतापर्यंत ऐकूच नका खूप ऐकलं आमचं ऐकायला हा. येणार नाही तुम्हाला. आम्ही काय तुम्हा मध्ये राहू आहे ते आमच्या साईडला टाकून द्या मग जा तुम्ही हा. सांगताच राहा, माझं पण ताण वाचल. चाल या बाबू तुझा काय संसार मधून इकडे आणेल मस्त नाही बाई, बाई, हा. तुम्ही ना मस्त खवरून आणि तुझी बायको आहे ना डोकं सुद्धा नको पाहायला मध्ये नाही, यायला नाही, पागाल हा नाही तिकडे पाहिजे वास आला का म्हणजे काय घेतलंय काय केलंय काय पाहिजे, लय भारी केलं बनते. हा नाही ही हा हा अहो, ती बनवणार आहे आता काय काय त्यांना हातून काय बनवून खाऊ ते आम्ही नाही डोकणार काढले दिवस काढले जेव्हा बायकोच्या हाताखाली पोरांना सुद्धा येऊ देणार नाही. कसे कवाय ना खरड तुरट खाऊ हा, म्हणजे तुम्हाला पार जळेल पोळेलाच घातलं. आता पाय कसं काय भाजी बिजावादी काय देणार आहे? तरतर भाजी वाजून बरं, बरं. हा तरतर का? हा अजून श्रीखंड पुरी करणार आहे का कोणते तुझ्या रिशू आम्ही रोज मटण आणू तर आमचं नको नाद करू तू मटण आणा हा काय करा. आमचा नको नाद करू तू पाहुणे कोण आले काय काय कोण आहे आता हे? तू तर ब्लाऊज घ्यायला तिला इकडे कुठं आली हा? पाहुणे हा हो पाहुणे आमच्या मोठ्या भावान बाईक करून आणली ती मला का हं? कळवलं का समजलं का मग पाय पड मला बरं ब्लाऊज घेऊन येते बरं हा पाय पड तुझ्या बापाच्या सोन्यासारखा नवरा जोडीला भेटला पाडा मला. ना मग चप्पल काढा मामा बसा बसा खाली बसा चप्पल काढा ना बसा खाली बस आशीर्वाद द्या आम्हाला काहीतरी नवीन जोडप्याला बाई तो ना कापलंच ना मावलं गावामध्ये हा पाहू नाग तर आहे मामा तुम्हाला ठेवलं का नाक ठेवलं मला तुमची संमती नव्हती का नाही 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 ती ब्लाऊज घेऊन येते म्हणली हा म्हणून मी ब्लाऊज टाकेले हम्म दादा बरं मी घेऊन येते म्हणा आम्हाला वाटलं मंदिरात माळे घालून आले ते ते तर मी आम्ही रजिस्टर करून आलो म्हणजे हिनं मावली गात चव घातली आता हे बाई. हा हिनं नवरा करायला पाहिला ये बाबू हा हा पण ते थोडं मेंटल निघालं हा हा आणि तुम्हाला सांगतो पावर तुम्ही लग्न केलंय का रजिस्टर केले हिला पेट येते बरं का हा हा ही जबाबदारी तुमची राहील आता बरं ही झालं. झोपामध्ये ना सारखी लाल गाळ ती आणि डोळे उघडे करून झोपती डोळे झाकून नाही झोपत लाईट बंद आहे काय तरी स्वयंपाक पाणी येतं का नाही तिला स्वयंपाक पाणी करते ना थोडाफार हा हा ना ही जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल आता घ्या घ्या हा घ्या चांगलं चांगलं करून खा आता झालं काही कमी जास्त तर तुम्हाला चौघाला मी नाही, आमचा काय संबंध बांधले. नाही, वायली काढून दिली तुमचा त्याला. भाऊ आहे ना हा नाही आम्ही वायली काढून तुम्ही दिली एका कुटुंबात आहे नाही नाही अलग अलग करून दिली आम्ही त्यांची एक आहे ते हा मामा फक्त एक आहे ना याला कोणी त्रास देणार नाही फक्त ही बाब देते दुसरी ते तुम्ही तुमच्या घरातला पहा नाही नाही नाही, तू वायली लगेच वायली आहे. मला काही त्रास द्यायची घेणं नाही आणली ना करून आता हो. ती काही खाऊ घालू तुम्हाला नाही तर कशी आता राहू. तो परत मला माझ्या घरी कसं- यायचं नाही बाप मारायचं नाही हा पप्पा म्हणायचं त्या पप्पा पद्धतीने राहायचं आता पप्पा असं म्हणायचं राहायचं बापने पप्पा म्हणायचं हा. पप्पा आणि मला आहे ना आशीर्वाद द्या आम्हा दोघांना बी. नाही. हा? आशीर्वाद द्या नाही, देईल आशीर्वाद तुम्हाला अरे पण दादा तुला पटत का पायची चौकशी करायची माग पुढे पाहायचं थोडस जाऊ दे आता आणली ना करू आता चांगले गेजून तुझी वाले चांगले ठासून घ्या आता चला जाऊ का आता मी जे जे नाही, काय काहीच नका का तुमचं पाहुणे मला. काय असं दगड बिड नाही मारित ना या बच्चा आता मला काही माहिती नाही हा. मी फक्त लहानशी मोठी केली हा. लग्न लावून दिलंय नाही पण ते फिट फिट येतं म्हणते हा तुम्ही पेट येते त्याला जीव लावा हा का स्वयंपाक करताना काय गॅसवर, गारके बिरका बी बिसवर. येतो का गारके बिरका हा, असं पळती काय टाळाची इकडं तिकडं बरं आहे. हो असं. ते आता आपल्याला काही संबंध नाही मी काय म्हणतो कुटुंब एकत्र ठेवा म्हणजे द्या ठेवून. नाही 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 नको बाबा नाही इतक्यातले तोरा करीत हा. होते ना माझ्यावर मग आम्हाला काय? कुठून देशील हा हा माझी बाई काता आणि तू बाथरूमला जर गेली हा तुम्हाला सांगू देतो बाथरूमला जर येतो तो तिथे तास येत नाही हा का हा ते राखण राहतील बाहेर नाही तू सेपरेट तिकडे बाथरूम तू तिकडे वापरायचं या बाजूला नाही यायची इकडच्या बाथरूम बाथरूमला आतून कडी नाही ठेवायला बाहेरूनच कडी तिथं तुमची तुम्हाला हा, कसं तिथं- तुम्ही राखण राहा मग बाहेर तुम्ही राखण राहा. ते तुमचं पहा बरं चला येऊ का मग मी हा पाहुणे पण मग यायचं पहिलेच काय होतं पहिले ठिकाणचं का पहिले तर काम काही भेटेल नाही 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 उद्या तू येऊन बोकांडी मला वाचला पाहुण्याचा फोन आला होता हा त्याच्या बापाचा द्यायचा हा ते म्हणे आणून घाला पण म्हटलं भाऊ, आता मी आणून नाही घाला अजून पाहुणा सुधरेल नाही म्हटलं हा हा, मग आता काय करायचं उद्या ते जर आले मग मग तुमच्याकडे ते आले तर मी सांगेल भाऊ त्याला पुरे नवरा मग तुम्ही काय करू ते आले ना मामा ते आले ना देव या नको कुदून का बरं काय आमच्या का बरं? संबंध मला आमचा काय संबंध मला येणे दिली मला बायको आमचं काय आम्ही थोडी दिली तुम्ही आले तर मामा काय आम्ही नाही सांगा आमची ओळख नाही पाळख नाही त्यांनी घरात घातली चालू का मग मी तुम्हाला तोंड ही दिलं जबाबदारी देवानी तुमची आता नाही नाही आमचं काय सर तिकडे त्यांना तुमचा त्यांना भाऊ आहे ना मोठा का लहान? आम्ही वायली काढून मी दिले थोरले हा, वाहिले काढा काही करा मी ना मी थोरले तुमच्या वागवा कशी वागवायची महापुरीच्या कॅसल दाखवा लागला बे आबा तुमच्या का जिथे पे कशी आणून घाले तुम्ही आणली तशी विचारेल तुम्हाला शेवटपर्यंत तुमचं बरं आहे बा हा बिना औषधाची खरोच गेली हा
दादा काळजी घे. हा बाई नको काळजी करू. मग घे जिरून आता मस्त पैकी. तुला फिट किती वेळा येतं मला फीट कधी पण येतं. पण 8 Time दिवसा नाही असं. 8 दिवसा 15 दिवसा नाही दिवसातून एकदा दोनदा येतं. हा का पण लाळ आहे ना सारखी गळती. हा का मग मस्त आज किती पार्लरला गेले होते ना. एक स्कार्फ बांध तिच्या गळ्यामध्ये. बरं स्वयंपाक पाणी स्वयंपाक येतो मला. आपण इस्त भाजी ठिकाणी मी मीठ नसते टाकत, अशी वरून खात असते मी. असं का नाही फेटाच्या माणसाला पाण्यापाशी पाण्यापाशी इस्त्यापाशी जीव लावला तुझं लय बजेल दादा आता भजे पुरी रोज मटण लय त्वरा होता ना. तुम्हाला भजी येतात? भजी येतात? आता काय करायचं स्वतःच पीठ कालायचं स्वतःच तळायचे आणि स्वतःच खायचे हा? येतात तुम्हाला भजी येतात? भजी येतात? खा बर का आता त्यात मिरची नाही टाकायची हा जास्त, मग मी जास्त लाळ गळल. जाऊ दे आजचे दिवस इकडे खाऊ दे याला काही नाही आजचे दिवस हा? झालं आता बस झालं नाही काय जा जा. बरं का रे सामा हा. आमचं सत्यनारायण घालला काय काय करायचं गरज नाही मोठी पूजा कोणतं राजखुशीचं एवढं तरी? चांगला प्रसाद करा काय गरज लोकांना बोलवा काय गरज नाही वरात बिरत करायची हाय तुझं म्हणणं नाही 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 आजचा दिवस लय मला महत्वाचा आहे वरात कुठं करत हा बसतो का मग वाढदिवस आहे हा ना. हा जा मग वा. आज आमचे स्वागतच राहते स्वागत राहतं हा स्वागत राहतं तुझ्या चल चल नको टाइम करतो जा स्वागत कर अगं स्वागत घरात का इकडं कुठं हा, त्या घरात जा त्या घरात काय पाहिलं बा हा? अहो काही जर कमी जास्त झाला त्या बाईला ते बाबाच्या डोक्याला किती आहे. आपल्याला डोक्याला कल आहे आपल्या नाही आता आपल्या आपलं झोपा नाही काहीच होत नाही. रे ते. ते काही करो ते रात- हा? तिकडे भितडी घालायची हा का हा. मी बांध घे डायरेक्ट भिंत घालायची आता नाही तर सर्व वावरात घर बांधायचं आहे त्यांना आयला बरं पडलो होतो झोप बी दिलं नाही म्हणलं थोडासा लोळावा चला काय झोपा त्या आता उठसून. काय करते चहा म्हणते का हा, मग बनवते ना चाल मग